एकदा एक लहान मुलगा आपल्या वडिलांना विचारतो, बाबा माझ्या आयुष्याची किंमत किती आहे? वडील थोडे हसतात आणि शांतपणे म्हणतात, आज उत्तर देत नाही, पण तुला स्वतःला उत्तर मिळेल अशी एक गोष्ट करायची आहे. वडील त्या मुलाच्या हातात एक साधीशी वस्तू देतात. ती काही खास नव्हती, जुनी साधी, कुठेही सापडेल अशी. वडील म्हणतात, ही वस्तू घेऊन बाजारात जा. कोणी किंमत विचारली तर तोंडाने काहीही बोलू नकोस, फक्त 2 बोट दाखव. तो मुलगा बाजारात जातो. रस्त्याच्या कडेला उभा राहतो. थोड्या वेळाने एक बाई येते. त्या वस्तूकडे पाहते आणि विचारते, अरे बाळा, हे कितीला देतोस? मुलगा काहीच बोलत नाही, फक्त 2 बोट दाखवतो. ती बाई म्हणते, 200 रुपये? ठीक आहे, मला चालेल. मुलगा चकित होतो. मनात म्हणतो, ही तर साधी वस्तू आहे आणि 200 रुपये. तो धावतच घरी जातो आणि बाबांना म्हणतो, बाबा, बाजारात एक बाई 200 रुपये द्यायला तयार होती. वडील हसून म्हणतात, आता हेच घेऊन शहरातल्या प्रदर्शनात जा. तेच कर. मुलगा प्रदर्शनात जातो. तिथे एक सुशिक्षित माणूस त्या वस्तूकडे लक्ष देतो. तो विचारतो, हे कुठे मिळालं? याची किंमत किती? मुलगा शांत, फक्त 2 बोटं दाखवतो. तो माणूस थोडा विचार करून म्हणतो, 20,000 मी आत्ताच देतो. मुलाच्या पायाखालची जमीन सरकते. तो पुन्हा वडिलांकडे जातो. बाबा, तो माणूस 20,000 देत होता. वडील म्हणतात, आता शेवटचं ठिकाण आहे, हे एका जाणकाराकडे घेऊन जा. मुलगा जातो. एक अनुभवी वयस्कर माणूस ती वस्तू पाहतो आणि क्षणात थरथरतो. तो म्हणतो, हे तर मी आयुष्यभर शोधत होतो. तो लगेच विचारतो, किती पैसे हवेत सांग? मुलगा नेहमीसारखा 2 बोटं दाखवतो. तो माणूस म्हणतो, 2 लाख मी द्यायला तयार आहे, फक्त मला ही वस्तू दे. मुलगा स्तब्ध होतो. तो धावत वडिलांकडे जातो. बाबा, 2 लाख. वडील त्याच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, आता तुला कळलं का तुझ्या आयुष्याची किंमत? ती वस्तू तीच होती, पण ठिकाण बदललं, माणसं बदलली, म्हणून किंमत बदलली. तुझं आयुष्य ही असंच आहे. कुठेतरी तू फक्त वापरण्याची वस्तू असतोस आणि कुठेतरी तू अमूल्य असतोस. म्हणून लक्षात ठेव, तू कमी नाहीस, फक्त चुकीच्या ठिकाणी उभा असशील. तुझी किंमत तू स्वतःला कुठे ठेवतोस यावर ठरते. स्वतःची किंमत ओळख आणि योग्य जागा निवड. जय हिंद, जय महाराष्ट्र.